नमस्कार. शासन 4 यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार 3 मोठे आर्थिक लाभ. शासन जी आर निर्गमित त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्यात. चला सुरू करूया. 7व्या वेतन आयोगामध्ये 3 लाभाच्या सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ मंजूर करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत दिनांक 23/9/25 रोजी अतिशय महत्त्वपूर्ण शासनाने निर्गमित करण्यात आलेला आहे. शासन आदेश वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक 3 येथील दिनांक 2/3/19 च्या शासन निर्णयान्वये 10, 20 व 30 वर्षाच्या नियमित सेवेनंतरची 3 लाभाची सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना ही दिनांक 1/1/16 पासून लागू करण्यात आली आहे. वित्त विभागाची दिनांक 2/3/19 च्या शासन निर्णयान्वये अधिकाऱ्यांना 10, 20, 30 वर्षाच्या नियमित सेवेनंतर पहिला, दुसरा व तिसरा लाभ अनुज्ञा करण्याची तरतूद आहे. उपरोक्त तरतुदीनुसार सामान्य प्रशासन विभागाच्या अधीनस्थ असलेल्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत त्यात नमूद केलेल्या अटी व शर्तींची पूर्तता करणाऱ्या वरिष्ठ सहाय्यक संचालक माहिती, जिल्हा माहिती अधिकारी आणि वरिष्ठ उपसंपादक माहिती, जनसंपर्क अधिकारी गट अ कनिष्ठ संवर्गातील सोबतच्या यादीत परिशिष्ट अ मध्ये नमूद केलेल्या अधिकाऱ्यांना 3 लाभाच्या सेवेअंतर्गत आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत लाभ मंजूर करण्यात येत आहे. परिशिष्ट अ मधील अधिकाऱ्याला गट अ वरिष्ठ S23,67,700 ते 2,08,700 ही वेतन श्रेणी मंजूर करण्यात येत आहे. परिशिष्ट अ मधील सेवानिवृत्त श्री प्रेमचंद या अधिकाऱ्याची 50 आणि 55 वर्षापूर्ण लोकांची कार्यवाही झालेली नाही. माननीय अध्यक्ष विभागीय पदोन्नती समिती यांच्या आदेशानुसार उपरोक्त अधिकाऱ्याला सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात येत आहे. या आदेशाच्या अनुषंगाने वरिष्ठ वेतन श्रेणीमध्ये वेतन निश्चिती करण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांना सदर आदेशाच्या दिनांकापासून 1 महिन्याच्या आत विकल्प द्यावा. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने अधिकाऱ्याच्या ज्या पदाची वरिष्ठ वेतन श्रेणी लागू करायची आहे त्या पदाच्या वेतन संरचनेतील वेतन निश्चिती त्यांनी दिलेल्या विकल्पानुसार करून त्यांना या योजनेचा लाभ त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या दिनांक व वेतन संरचनेनुसार देऊन त्याची वेतन निश्चिती करण्यात यावी. धन्यवाद.